नमस्कार. संवाद प्रतिवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मराठी चित्रपट कात टाकतोय असं मी अजिबात म्हणणार नाही, कारण मराठी चित्रपटामध्ये आजवर इतके वेगवेगळे विषय आशय आलेले आहेत की मला नेहमी वाटतं की मराठीमध्ये प्रचंड प्रगल्भता आहे. मराठी फिल्ममध्ये इतके एकापेक्षा एक जबरदस्त विषय मांडले जातात की ते पाहिल्यानंतर त्या कलाकारांना हॅट्स ऑफ करावंसं वाटतो. दशावतार नावाचा एक नवीन सिनेमा येतोय. मी कालच त्याचा एक टीजर बघितला. खरं तर गेले 15-20 दिवस दशावतारची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू आहे. मुळात या नावामुळे मला थोडीशी क्युरिओसिटी वाढलेली होती, कारण दशावतार हा आपला एक महाराष्ट्राचं एक लोककला आहे आणि या दशावताराचा फॉर्म या चित्रपटामध्ये आणलाय का अशी मला एक उत्सुकता होती. म्हणून मी जेव्हा ट्रेलर बघितला तेव्हा त्या ट्रेलरमध्ये काय नव्हतं, सगळं होतं. सस्पेन्स होता, थ्रिलर होतं, ॲक्शन होती, लव सॉन्ग होते, उत्तम गाणी होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिशय उत्तम छायाचित्रण. म्हणजे मला चित्रपटाचं एकूण टेकिंग कसं असेल याच्याबद्दल प्रचंड उत्सुकता वाढलेली आहे. आणि सुदैवानं दशावतारची टीम कोल्हापुरात येते आहे हे जेव्हा समजलं तेव्हा आम्ही त्यांना विनंती केली की बी न्यूजमध्ये जरूर या. आणि आज दशावतारचे 3 प्रमुख कलाकार आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. मी स्वागत करतो सिद्धार्थ मेनन. नाव जरी मेनन असलं तरी महाराष्ट्रीयन मुलगा आहे, अतिशय अस्खलित उत्तम मराठी बोलतो. दुसरा आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनय बेर्डे, नवीन युगातला चॉकलेट हिरो आणि ज्यांना तुम्ही रोज आपल्या टीव्हीवरती बघता, मनमुराद ज्या हसवतात पण त्याचबरोबर तितक्याच गुणी अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर. धन्यवाद. तिघांचंही स्वागत आहे. सुरुवातीला म्हटलं असं की मी जेव्हा या चित्रपटाचा ट्रेलर बघितला तेव्हा जनरली एक असतो की या चित्रपटाचा जॉनर काय, पण मला या चित्रपटाचा जॉनर काय तेच कळालं नाही. एकतर मला त्याच्यातल्या सगळ्या संवादावरून लक्षात आलं की हा चित्रपट आपल्या इथल्या मातीचा, आपल्या मातीतल्या माणसांचा आहे आणि त्यात एक राखणदार नावाचा जो शब्द आहे, असे राखणदार हे प्रत्येक क्षेत्रात असले पाहिजेत. म्हणजे ते संस्कृतीचे असले पाहिजेत, ते पर्यावरणाचे असले पाहिजेत, ते विचारांचे असले पाहिजेत. तुम्हाला हा चित्रपट काय वाटतो? तुम्हाला काय मिळालं या चित्रपटातून? तुम्ही जॉनर हा शब्द वापरला आणि मला असं एक वाटतं ना, काही सिनेमे असतात जे एक स्वतंत्र एक जॉनर आहे. तसा सिनेमा आहे दशावतार असं मला वाटतं. जेव्हा मी सुबोध खानोलकर आमचे जे दिग्दर्शक आहेत त्यांना मी भेटलो आणि जेव्हा त्यांनी अख्खं नरेट केलं आणि या शूटिंगच्या दरम्यान मला असं लक्षात आलं की ह्या चित्रपटाला एका ठराविक बॉक्समध्ये आणि एका ठराविक जॉनरमध्ये जर आपण टाकायचा प्रयत्न केला ना तर ते अतिशय हानिकारक होईल. मग सिनेमा जसं बनायला हवा तसं ते बनणार नाही. असं म्हणलं जातं की माझा हा विश्वास आहे की एव्हरी फिल्म शुड बी मेड इन द वे इट शुड बी मेड. आणि त्या बाबतीत तुम्ही बघायला जाता 12 सप्टेंबरला जॉनर हा एक आपण पिक नाही करू शकत, पण सगळंच असं टाकायचा प्रयत्न केलाय किंवा फोर्सफुली ते टाकायचा प्रयत्न केलाय तसं नाही. बरोबर. ज्या गोष्टी योग्य वाटतायत त्याला परिपूर्ण करण्याचा प्रयत्न आणि ऑनेस्टली ते एक्झिक्यूट करायचा प्रयत्न प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये हे आम्ही नक्की केलेलं आहे. सुबोध खानोलकर हेच लेखक आणि दिग्दर्शक. संवाद गुरु ठाकूर यांनी लिहिले. संवाद आणि गाणी गुरु ठाकूर यांनी लिहिले. मी अतिशय सहमत आहे सिद्धार्थ सोबत. जॉनरा बद्दल तो जे बोलला ते या सिनेमानी मला काय दिलं असेल तर आय थिंक मला नेहमी वाटायचं की मराठीत जर आपण भव्य दिव्य किंवा एक ह्यूज कॅनव्हसवाला सिनेमा करू तर तो कसा बनेल किंवा तो रूट सोबत असेल का, जो रुटेड असेल का मराठी संस्कृतीत, महाराष्ट्राच्या मातीत तो रुटेड असेल का, हे प्रश्न मला नेहमी पडायचे. पण माझ्यामध्ये जेव्हा मी दशावतार करायला घेतलं किंवा दशावतार सिनेमाचा भाग झालो तेव्हा मला या गोष्टीचा पूर्णपणे अंदाज आला की आपण लार्ज स्केल मोठा सिनेमा करू शकतो महाराष्ट्राच्या मातीत राहून सुद्धा, जो प्रत्येक माणसाला आपलासा वाटेल, जो प्रत्येक माणूस रिलेट करू शकेल. तर त्यामुळे दशावतार त्या प्रकारचा सिनेमा आहे. आणि माझ्यामध्ये जेव्हा पण कुठल्या एका इंडस्ट्रीमध्ये एखादा सिनेमा हिट होतो तेव्हा एक टेम्पलेट सेट केलं जातं. त्याचबरोबर त्या चुकीच्या गोष्टी पण त्या रिपीट होतात आणि चांगल्या गोष्टी पण रिपीट होतात. तर माझ्यामध्ये दशावतारसोबत ज्या चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत की अतिशय चांगल्या इंटेंटनी काही लोकांनी एकत्र येऊन एक मोठा सिनेमा करण्याचा प्रयत्न केला आहे. अशाच इंटेंटनी प्रत्येक मराठी प्रोड्युसर, प्रत्येक मराठी डिरेक्टरनी एकत्र येऊन मोठमोठे सिनेमे मराठीत बनावे असं मला वाटतं. प्रियदर्शनी,
मुळात जेव्हा भव्यतेची गोष्ट केली जाते तेव्हा आपल्याला माहिती आहे बॉलिवूडमधली भव्यता म्हणजे खूप मोठी सेट्स किंवा खूप कॉस्ट्युम्सवरती खूप आपल्याला व्हरायटी दिसते किंवा असं गिमिक्स मध्ये जास्त खेळलं जातं भव्यतेच्या बाबतीत. तर आमच्या दिग्दर्शकाचं हे स्टेटमेंट आहे आणि सगळेच हे मान्य करतील की महाराष्ट्राच्या लोककलेमध्येच इतकी भव्यता आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत, त्यामुळे फक्त महाराष्ट्र या स्टेटलाच एवढी रिच परंपरा आहे आपल्या लोककलेची. भारताबद्दल तर म्हणजे आहेच, खूपच व्हरायटी आहे, पण महाराष्ट्रातच खूप जास्त कॉन्सन्ट्रेटेड आहे. तर जेव्हा मराठीमध्ये भव्यतेचा विषय निघतो तेव्हा मला वाटतं लोककला ही सगळ्यात त्याची भक्कम बाजू आहे आणि तीच दशावतारमध्ये आहे, त्यामुळे ते कुठल्या एका पर्टिक्युलर जॉनरामध्ये बांधू शकत नाही. येत्या महाशिवरात्रीक माझ्या आयुष्यातलो शेवटचो दशावतार. त्या दिवशीच्या रथयात्रेत मी सोंग घेऊन नाचले की माझो नवस पूर्ण झालो. काही हजार वर्षांपूर्वीपासूनचं देवस्थान हे राखणदार. राखणदारा पुढे कोण मोठो नाय. माझी आजी माका सांगा कात्रोबाच्या रानात रात्रीचो राखणदार फिरता म्हणा. आमचा सगळ्यांचा भला करे महाराजा. तुका 1000 वेळा सांगले प्रत्यक्ष यम जरी इलो तरी रात्रीचा घराबाहेर पडायचा नाही म्हणून. टेंशन तो होगा ना. अरे जंगल आपले बाप का. चित्रपटामध्ये दशावतार हा फक्त एक त्याचा फॉर्म म्हणून घेतलाय. नक्कीच त्या दशावतारातल्या कलाकारांचं जगण्याकडं किंवा भवतालाकडं बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे आणि त्याच्यावरती येणारी अतिक्रमणं किंवा आक्रमणं याच्याबद्दल हा पिक्चर बोलतो का? कारण हा काही म्हणजे कुठल्या त्या एका लोककलाकाराच्या व्यथा किंवा त्या लोककलेचे प्रॉब्लेम्स ह्याच्याबद्दलचा पिक्चर नाहीये ना, असं वाटतंय मला तरी. कसं आहे की ते जे मेन पात्र आहे तेही कला सादर बाबुली मेस्त्री दिलीप प्रभावळकरनी केलं. बरोबर एक्झॅक्टली. तर तेही कला सादर करतं. तो सिनेमा त्या कलाकारांवरतीच आहे असं नाहीये, तो ह्युमन स्टोरी आहे, ह्युमन कनेक्शन आहे. ते पात्र ते कोणालाही रिलेट होऊ शकतं, कुठल्याही फील्ड मधल्या माणसाला रिलेट होऊ शकतं, पण ते पात्र करतं काय तर तो एक दशावतारी कलाकार आहे. त्याच्याबद्दल अवेअरनेस नक्कीच वाढेल, त्या गोष्टी नक्कीच होतील. पण हा सिनेमा कुठेतरी कोल्हापूरात बसलेल्या माणसाला असो किंवा नागपुरात बसलेल्या माणसाला असो, तो प्रत्येकाला रिलेट होणार, कारण ती ह्युमन स्टोरी आहे, ह्युमन कनेक्शन आहे. ही गोष्ट कोणासोबतही घडू शकते. मी शेवटी मला असं वाटते की म्हणून आम्ही सिनेमा केला ना, नाहीतर आम्ही डॉक्युमेंटरी केली असते. तर मला असं वाटतं की ज्या कुठल्या फिल्म्स आहेत जे माझ्याबरोबर राहिलेत अनेक वर्ष, ते ना एका माणसाची, एका कुटुंबाची आणि माणसांची गोष्ट, त्या इमोशन्सची गोष्ट हे एका वेगळ्या बॅकड्रॉपवर जेव्हा तुम्ही सादर करता आणि त्यातला सिनेमा आपण जेव्हा एक्सप्लोर करतो, मग ती भव्यता आपल्यापर्यंत पोचते. मग त्याला असं होतं की अच्छा ह्याला साऊंड मग काय लावूया, कोणाच्या दृष्टिकोनातून स्टोरी चालली आहे, ते शिफ्ट होत आहे का, मग त्यात आपण शॉट कुठे लावायचंय आणि काय दाखवायचंय, ते मग ते सगळं अख्खं एक सिम्बॉलिझम होतं. म्हणजे आपण जेव्हा जागतिक सिनेमा म्हणतो तर तो जागतिक केव्हा ठरतो, जेव्हा तो जगाला रिलेट होईल. एक्झॅक्टली. सो तुम्ही बॅकग्राऊंड कुठलंही असेल पण माणसं ही तीच आहेत जगभर. तसंच दशावतारी कला प्रकाराच्या धर्तीवरती गोष्ट पुढे जाते, पण गोष्ट ही दशावतारी कलाकाराबद्दल नाही, ती वेगळ्या बऱ्याच कुठल्या गोष्टींबद्दल आहे. जसं तुम्ही म्हणाल की राखणदार तुम्हाला दिसतोय आणि असा राखणदार प्रत्येक क्षेत्रात असायला हवा, ज्याने संस्कृतीचा राखणदार पाहिजे, पर्यावरणाचा राखणदार पाहिजे, तर परंपरेचा पाहिजे. तर त्या राखणदाराविषयी सुद्धा दशावतार खूप काही बोलते आणि खूप काही त्याच्या भोवती फिरते हे कथानक. त्यामुळे ह्याच्यामध्ये फक्त एका माणसाची गोष्ट किंवा बाप मुलाची गोष्ट इतकीच सीमित नाही. मला तर त्या चित्रपटाचा ट्रेलर बघितल्यानंतर या चित्रपटाची कथा काय असेल याच्याबद्दलच प्रचंड उत्सुकता आहे. इतके वेगवेगळे त्याच्यामध्ये सगळे कंगोरे दिसत आहेत, त्यामुळे नेमका अंदाज येत नाही. म्हणजे ही लव्ह स्टोरी नाही आहे, हा कुठला थ्रिलर पट नाही आहे, हा कुठला सस्पेन्स पट नाही, काय आहे नेमकं याच्यावर उत्सुकता वाढली. आज जर सुबोध खानोलकर दिग्दर्शक असते तर मी त्यांना विचारलं असतं की कोणत्याही चित्रपटाच्या कास्टिंगला अतिशय महत्वाचं असतं, सो तुम्ही यांना या सगळ्या तरुण मुलांना का निवडलं. आता मी तुम्हाला विचारतो, आज दिग्दर्शक नाहीये
तुम्हाला जेव्हा या चित्रपटासाठी निवडलं तेव्हा तुम्ही स्वतःला किंवा दिग्दर्शकांना असा प्रश्न केलात का की तुम्ही आम्हाला का निवडलं, आमच्याकडनं तुम्हाला काय अपेक्षित आहे? मला असं नेहमी वाटतं की प्रत्येक कलाकारानं असा प्रश्न विचारलाच पाहिजे की मला का निवडलं गेले, तर त्यातनं ती भूमिका अधिक चांगली अधिक प्रगल्भपणे साकारता येते. सो तुम्ही स्वतःला किंवा दिग्दर्शकांना असा प्रश्न विचारलात का निवडलं हे मी पॉझिटिव्हली आता हो बरोबर, पण मी आता विचारीन. कारण काय की जेव्हा निवड होते एका अशा सिनेमासाठी त्याला क्वेश्चन नको करायला, आपण असं पॉझिटिव्हली म्हणतो. पॉझिटिव्हली आनंद आहे निवडल्याचा, पण त्याच्याच बरोबर दिग्दर्शकांना नेमकं आपल्यातला कोणता गुण किंवा कोणता असा कनेक्ट झाला त्या भूमिकेशी हे पण समजून घेणं इंटरेस्टिंग असतं. आता माझ्यातला कुठला गुण कनेक्ट झाला मला नाही माहिती, पण मला असं वाटतं की कॉमन गोष्ट ही आहे की अभिनय आतापर्यंत जसा प्रेझेंट झाला, जसं तुम्ही त्याची ओळख करून दिली की चॉकलेट हिरो किंवा माझी अशी की सगळ्यांना हसवणारी अशी ओळख आहे, किंवा सिद्धार्थ मेनन हा मालवणी बोलू शकेल असं कोणीच इमॅजिन करणार. तर हे सरप्राईज देण्याचा प्रयत्न आमच्या दिग्दर्शकांनी केलाय. म्हणजे त्यांना पूर्ण तुम्ही जर सिनेमाचं कास्टिंग बघाल प्रत्येक व्यक्ती त्याच्यामध्ये सरप्राइझिंग एलिमेंटच आहे. प्रत्येक कास्टिंग एक सरप्राइझिंग नाही. म्हणजे प्रियदर्शनीचा लुक बघितल्यानंतर अरे ही तर आमची कोकणातलीच मुलगी वाटते, म्हणजे ती आता जी इतकी ग्लॅमरस दिसतीये पण तिथे त्या पिक्चर मध्ये ती अतिशय आपल्या गावातली एखादी मुलगी अशी वाटते. आणि मी जबाबदारीने हे विधान करतो की हास्य जत्रामध्ये तुम्ही अतिशय उत्तम वेगवेगळे रोल करत असता, त्यामुळे मी या तुमच्या प्रोग्राम बद्दल मी कधीच म्हणणार नाही की हास्य जत्रातले कलाकार म्हणजे त्यांच्यावरती कॉमेडी कलाकार असा शिक्का नाहीये, कारण इतकी व्हर्सेटाईल तुम्ही सगळेजण काम करताय. सो हॅट्स ऑफ टू यू सर. हाच मुद्दा आहे, तुम्ही आत्ता जे म्हणालात ना तेच कारण आहे. कारण आमचे निर्माते, आमचा दिग्दर्शक आणि सुदैवाने मला माझ्या आयुष्यात इतके असे दिग्दर्शक आले ज्यांनी मी एक्सटिरियर मध्ये काय आहे किंवा मी कुठून आलोय किंवा मी कशा प्रकारे माझं पर्सनल आयुष्य जगतोय किंवा मी ऑलरेडी काय काम केलेलं आहे ह्याच्यापेक्षा माझ्या खोलात जाऊन माझ्यावर विश्वास टाकला. तर आता ह्याच्यावर एक विश्वास आहे, हिच्यावर आहे, दिलीप काकांवर आहे आणि आमचं पण त्याच्यावर मग डबल जबाबदारी होते की तुझा आमच्यावर विश्वास आहे ना. म्हणजे मला असं वाटतं की कलाकाराला विश्वासापेक्षा काहीही मोठं नाहीये. म्हणजे तुम्ही त्याला पैसे द्या काहीही द्या पण विश्वास नसेल ना की कधी, कारण आम्ही अपूर्ण आहोत, आम्ही सगळे भयंकर एक वोलटाईल आयुष्य आम्ही जगत असतो. आणि दिग्दर्शक लेखकांनी तुमच्यावरती विश्वास टाकला 100%. आणि आता दशावतारातले यांचे अवतार काय आहेत हे आपल्याला येत्या 4-5 दिवसात कळणार आहे आणि तो विश्वास तुम्ही सार्थ ठरवाल असा मला विश्वास आहे. पुढचा मुद्दा, या चित्रपटामध्ये महेश मांजरेकर, दिलीप प्रभावळकर, रवी काळे, भरत जाधव अशी दिग्गज सगळे कलाकार आहेत. तुम्ही सगळे अतिशय परिपक्व प्रगल्भ कलाकार आहात, पण तरी सुद्धा एक जनरेशन 2 जनरेशन आधीचे हे सगळे सिनियर कलाकार आहेत. त्यांच्याबरोबर काम करताना कुठेतरी थोडंसं दडपण आलेलं होतं किंवा बाबा त्यांचं आणि आमचं इथं ट्युनिंग जमत नाहीये किंवा मोकळेपणानं तेवढं आम्ही सांगू शकत नाही असं कधी वाटलं होतं का? काय अनुभव होता? माझा पहिला शॉट, पहिला सीन दिलीप काका आणि सिद्धार्थ सोबत होता आणि त्याच्यामध्ये मला थोडंसं एक फिजिकल असं नाही म्हणणार पण थोडंसं मला जरा दादागिरी टाईप करायची होती, जे मला मी खूप घाबरलो त्या सीन मध्ये. आणि प्रत्यक्षात करत नाही ना, प्रत्यक्षात मी अजिबात दादागिरी करत नाही. माझ्या बहिणीला असं वाटतं मी करतो पण ते प्रत्येक बहिणीला खोट आहे पण पहिला सीनच तसा होता. आणि मी तुम्हाला सांगू, मी लहानपणापासून दिलीप काकांचा फॅन आहे. म्हणजे झपाटलेला वगैरे महाराष्ट्र 100%. म्हणजे मागच्या वेळी इथे आले होते दिलीप काका, तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं की ज्यांना खरोखर पाया पडावं असं वाटतं असं इंडस्ट्रीतला. केरळमध्ये किती फॅन आहेत त्यांचे 101. मग म्हणजे काय 101. आणि भूताचा वगैरे सगळेच त्यांचे सिनेमे, चौकट राजा वगैरे. तर त्यामुळे माझं असं झालं की यार माझं एकतर स्वप्न पूर्ण होतंय, एकतर मला काम करण्याची संधी मिळते. तर मला 2-3दा असे पण प्रश्न आले की अरे मी डिझर्विंग आहे का इथे येण्यासाठी, मी इथे काम करण्यासाठी, या लोकांसोबत उभं राहण्यासाठी, एम आय डिझर्विंग. पण मला नंतर लक्षात आलं की मी ऑडिशन दिली आहे सिनेमासाठी, तर मी क्रेडिबिलिटीवरती आलोय, पूर्ण फक्त ओळखीमुळे वगैरे नाही आलोय. सो त्यामुळे थोडासा विश्वास आला माझ्यामध्ये. एक दिवस तर असा होता जेव्हा सगळे दिग्गज मंडळी माझ्या आजूबाजूला बसले होते आणि मी आता गप्प बसलो होतो. म्हणजे मी काय बोलणार इकडे तरी, कारण तो दिवसच असा होता आणि सगळे ते कलाकार ज्यांनी इतकी कामं केलेली आहेत त्यांचं काम बघून आपण मोठे झालेलो आहोत. पण त्याच वेळेला आपण जे करतोय त्यावरती विश्वास असणं आणि तुमच्या दिग्दर्शकांनी तुमच्यावर विश्वास दाखवणं आणि त्या कलाकारांनी तुम्हाला आपलंसं करून घेणं खूप महत्वाचं असतं. आणि दिलीप काका ते उत्तम करतात. ते तुम्हाला अजिबात ते तुम्हाला इतकं कम्फर्टेबल करतात की सगळेच इनफॅक्ट
सगळेच. महेश मांजरेकरांबरोबर काम करताना काय अनुभव? दडपण. महेश दादा, महेश दडपण दादाचा होतं एक अर्थात. त्याचं मुळात बेरिंगच असं असतं की तो आला की सगळ्यांना जरा असं चपापतात सगळे. माझी एक स्टोरी आहे. आता हे महेश सरांना पण माहिती आहे, आम्ही याच्याविषयी बोललो नाहीये, पण खूप वर्षांपूर्वी त्यांनी मला एक सिनेमा ऑफर केला होता आणि मला ते अलाइन झालं नाही ते माझ्याबरोबर, आणि अतिशय ऑनेस्टली मी त्यांना मला नाही करायचा हा सिनेमा. महेश मांजरेकरांना नाही म्हणून सांगितलं? नाही, मी अशा अनेक लोकांना मी नाही म्हणालेलो आहे, पण तो मुद्दा नाहीये आणि ते असे चिडले किंवा असं काहीच नाहीये, पण ते एक आईस ब्रेकिंग ऑलरेडी झालं होतं. तर त्यामुळे जेव्हा मी त्यांना भेटायला गेलो सेटवर, एक ते वेगळंच दडपण होतं की ते आता मला काय रिॲक्ट करणार आहेत, पण असं काहीच त्यांनी केलं नाही. त्यांना प्रचंड रिस्पेक्ट आहे आमच्या सगळ्यांविषयी, आणि त्यांना पण हे माहिती आहे की ह्या इंडस्ट्रीत स्वतःचं एक कन्व्हिक्शन पकडून चालणं म्हणजे काय, ते त्यांनी केलेलं, म्हणजे त्यांनी काय काय नाही केलंय, म्हणजे आणि कोणासोबत कामं केली. त्यामुळे पहिल्या दिवशीच त्यांनी खूप छान फिरकी घेतली होती माझी. तर बेसिकली मी आता इतके दिवस दाढी ठेवत होतो, इतकी वर्ष, आता मी नाही ठेवत कारण माझ्या आता ठेवली आहे. नाटकामुळे मी दाढी काढायला लागलो, त्यामुळे त्यांनी शूटिंगला पण दिग्दर्शकांनी कॉल घेतला की दाढी नको ठेवायला. तर मी गेलो, ते व्हॅनिटीत सगळे बसले होते, तर रिहर्सल करायला म्हणून गेलो. महेश सरनी माझ्याकडे बघितलं, अरे हा प्रत्येक सिनेमानंतर लहानच दिसत चाललाय, पुढच्या सिनेमात रांगत येशील म्हणजे. त्यामुळे मला इथेच आईस ब्रेक झाला, कारण मला खूप भीती वाटते त्यांची. पण आता 2-3 आता परवा टेलर लॉन्चला पण ते असे माझ्यावर मस्ती करत असतात, त्यामुळे जरा ते आईस ब्रेकिंग मुवमेंट तिकडे ती झाली पण आहे, म्हणजे एक ऑरा आहे त्यांचा, त्यामुळे तडपण येऊ शकतं. पण त्यांच्यासोबत काम करायला इतकी मज्जा येते, कारण ते इतके स्पॉन्टेनियस आणि प्रेझेंट असतात त्या टेक मध्ये, की ऍक्टर म्हणून ते चॅलेंज असतं दर टेकला की आता हे काय करणार आहेत आणि त्यावर आपण काय रिॲक्ट करायचं. वन ऑफ द मोस्ट अंडररेटेड ऍक्टर मला असं वाटतं. काटे तुम्ही बघा, आता मर्द को दर्द नहीं होता वगैरे, ते ब्रिलियंट आहेत त्या सगळ्या. देव माणूस पण आला, देव माणूस, कमाल जुनं फर्निचर. तर म्हणजे खूप त्यांच्यासोबत काम, म्हणजे खूप थोडासा सीन माझ्या वाट्याला आलाय, पण तो सुद्धा असं झालं की अजून करायचं आहे, अशी ती भूक निर्माण केली त्यांनी खरंच काम. आणि एक मला ऍड करायचंय, ह्या सिनेमाच्या दरम्यान आम्हाला खूप वेळ मिळाला एकमेकांबरोबर. साहेब येताना एकदम खिसकीला खोपडी काय, पण मी तुझ्या काहीच कामाचा नाही. तुझ्यासारखाच माणूस हवाय मला. तो करताय सगळं. कोण? राखणदार. तो राखणदार तुमच्या डोक्यात आहे, डोक्यात. जंगलात फक्त जनावर असतात. पण मी आहे ना, गांजील आहे, गांजील. एकदा मागे लागलो ना तर सुजवल्याशिवाय थांबत नाही. अमावस्याच्या रात्री हत्या झाली असा. आत्मा नाही, शरीर पण आपल्या बरोबरच आहे. दशावतारचं एकूण किती दिवस शूटिंग सुरू होतं? 50 दिवस एकूण. टोटल 60 दिवस. आणि त्यातलं बहुतांश सगळं कोकणात. कुडाळ आणि मग आजूबाजूला जंगल, पण ऍक्च्युअल जंगलात शूट केलंय, ते क्रिएट केलेलं जंगल नाही. धामापूर ह्या सगळ्या व्हीएफएक्स खूप कमी आहे. तो एक एखादा आहे, पण जंगलाचं व्हीएफएक्स नाहीये, ते रिअल लोकेशन, सगळं रिअल लोकेशन. म्हणजे असं नाही ट्रेलर मध्ये पॅन्थर एक दिसतोय आपल्याला, ते ऑब्व्हियसली. हा नाही, मी एक कंप्लीट करतो. या सगळ्या मंडळींबरोबर जेव्हा आम्ही बसलो होतो तर ऑब्व्हियसली चर्चा व्हायची, ऑब्व्हियसली आम्ही काही प्रश्न विचारायचो, आणि तेव्हा असं लक्षात येतं की ह्या सगळ्यांनी इतकं आयुष्य पाहिलंय, इतक्या अप्स अँड डाऊन्स पाहिलेत, तरी पण ते खंबीरपणे अजूनही आहेत. म्हणजे ते असे कुजलेले नाही आहेत आतमध्ये. असं एक होतं ना, खूप अशा विविध एक्सपिरियन्सेस झाल्यावर खूप आपण अशी माणसं बघतो जे बिटर झाले, ते होपलेस आहेत. ते असं नाहीये, ते अजूनही स्वप्न बघतायत. म्हणजे भरत दादांना मी एक दिवस जाऊन सांगले, भरत दादा तुम्हाला ना या अवतारात बघून मला ऍज अ फॅन मला इतका आनंद होतोय. तर ते इतके खुश झाले, म्हणले हो ना, मला पण करायचंय रे, मला पण वेगवेगळं हे मला हे कर. तर मला असं झालं की हे स्वप्न बघणं, सिनेमांची स्वप्न बघणं,
आपण एखाद्या डिरेक्टरला सरेंडर होणं, आपण आयुष्याला सरेंडर होणं हे कधी थांबत नाही. ते अजूनही शिकायच्या मनस्थितीत आहेत. आणि त्यांनी तेवढीच मज्जा केली जेवढी आम्ही केली. हो नाही, आता दिलीप प्रभावळकर असतील, महेश मांजरेकर, भरत जाधव, ही माणसं अभिनेते म्हणून जेवढी मोठी आहे तेवढीच माणूस म्हणून पण मोठी आहे. प्रचंड. आणि म्हणजे मी परवाच भरत दादाशी बोलत होतो, त्याचा हा जो पिक्चर ह्याच्यापूर्वीचा येऊन गेला, आता थांबायचं नाही, काय रोल सगळा ते रोल असं वाटतं. आणि मला आता खात्री आहे की दशावतार मधले हे सगळ्यांचे नुसतं ट्रेलर बघितल्यानंतर हे सगळे माणसाशी आपल्या मेंदूत अशी ठसतात जाऊ. म्हणजे मला त्यातला तो दिलीप प्रभावळकरांचा ट्रेलर मधला जो लुक आहे तो इतका इतका अप्रतिम झालेला आहे. आणि दिलीप प्रभावळकर ज्या भूमिकेत असतात ती भूमिका ते जगतच असतात, त्यात काही प्रश्नच नाही. त्यांच्या चेहऱ्यातच काहीतरी गमत, त्यांचा चेहरा शेप घेतो त्या पात्राचा. पण मग तुम्ही या सगळ्या चित्रपटामध्ये तुमचे स्वतःचे रोल सोडून कुणाच्या रोलच्या प्रेमात पडलात? मस्त प्रश्न आहे हा. दिग्दर्शकाच्या. कारण ज्या प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे, ज्या प्रकारे त्यांनी ते स्वप्न बघितले, ज्या प्रकारे त्यांनी ते कॅनव्हासवर उतरवलेले आहे, दिग्दर्शक आणि आमचे तिन्ही निर्माते सुद्धा, तर मी त्यांच्या रोलच्या प्रेमात आहे की आयुष्यात कधी मला जर दिग्दर्शक निर्माता व्हायचं असेल तर मी असा सिनेमा. हो, आणि अशा प्रकारे म्हणजे कुठेही कॉम्प्रोमाइज न करता आमच्या सगळ्यांची इतकी काळजी घेतली त्यांनी खरोखर. म्हणजे आता ह्याच्यानंतर जर पुढे कुठल्या प्रोडक्शन मध्ये काम करायचं तर जरा अवघड होऊन बसेल की काय, इतकं म्हणजे ती भीती वाटायला लागली. बरेच प्रोड्युसर्स आहेत. पण मला सिद्धार्थ पण माहितीये कोणाच्या प्रेमात, कुठल्या पात्राच्या प्रेमात आहे. तू सांग म्हणजे आपण काय आहे ते आम्हाला पण ट्रेलरच्या शेवटी पॅन्थरचा तेव्हापासून मी यांना सांगते की मला काय काल सगळीकडे करत होत आहे की मला तो रोल करायला आवडला. सेम माझंही की लेखक दिग्दर्शकाच्या प्रेमात पडायला झालं खरंच या सगळ्या प्रोसेस मधनं. ज्या क्लॅरिटीने तो काम करत होता सेटवरती, किंवा बारीक बारीक इन्स्ट्रक्शन्स ते दिसण्याबद्दल असतील किंवा ते एका वाक्याबद्दल असतील. म्हणजे माझी लुक टेस्ट तीनदा झाली आहे, तीनदा लुक बदललाय माझा. तीनदा त्यांनी कपडे काय घालायचे, कसे करायचे, हेअरस्टाईल बदलली, तीनदा बदललाय. आणि तिसऱ्यांदा मग फायनलाइज करून मग आम्ही जसं तसं ते केलं. त्या भूमिकेला साजेसा जोपर्यंत अपिअरनेस येत नाही तोपर्यंत नाही. बरोबर. तो देव नाहीये गायब व्हायला, पण तो देवाचा माणूस आहे. तुम्ही जमीन बडवत बसाल आणि तो पंजा मारून निघून जाईल. पण मला सांगायचं ती 2 गाणी आता प्रचंड गाजतायत, बरोबर? गाण्यांबद्दल काय, म्हणजे काय होतं की एखादा चित्रपट येतो तो येण्यापूर्वी ते गाणं गाजतं, नंतर काही काळ गाजतं. ह्या गाण्याला मुळात एक मला असं लक्षात आलं ऐकल्यानंतर की त्याला पण एक लोकसंगीताचा बाज आहे, फोक सॉंग्स आहेत. बरोबर. सो ही गाणी ही तुम्हाला स्वतःला जेव्हा पहिल्यांदा ऐकली, तुम्ही जेव्हा ऐकली ते तुमची त्याच्याबद्दलची काय रिएक्शन्स होत्या? माझं हो या सिनेमाला हो म्हणायचं एक प्रमुख कारण हे एव्ही प्रफुल्लचंद्र. हो, खरंच मेजर फॅन. म्हणजे स्क्रिप्ट वाचायच्या आधी किंवा नरेशनच्या आधी सुबोधनी मला स्क्रॅच ऐकवली होती दोन्ही गाण्यांची. आणि मी त्याला विचारलं की कोणी केलं, म्हणलं एव्ही प्रफुल्ल. मी म्हणलं आतल्यात हो असं एक कारण खूप म्हणजे सिनेमा हे माध्यम ग्लोरियस मीडियम आहे म्हणजे असं मला वाटतं. आणि त्या जे तुम्ही म्हणताय लोककला, लोकसंगीत ह्याला लेअरिंग देण्याचं काम जे एव्हीने केलंय, म्हणजे तो सिनेमाचा म्युझिक डिरेक्टर आहे असं मला वाटतं. म्हणजे जसं आपल्याला अजय अतुल विषयी वाटतं किंवा AR रहमान विषयी वाटतं, तो त्या लेवलचा आर्टिस्ट कलाकार आहे तो. आणि त्याच्यामुळे दशावतार हा सिनेमा कैक पटीने
वर गेलाय. म्हणजे अगदी खरं. ह्याला काहीच वाद नाही. म्हणजे जर मल्याळम मध्ये सुशील श्याम असेल, तमिळमध्ये अनिरुद्ध रविचंद्र असेल, तर मराठीत एव्ही प्रफुल्ल आताच्या जनरेशन मध्ये प्रत्येक गाणं प्रत्येक तुम्ही ज्या ठामपणाने हे सगळं बोलताय तेवढून मला पण भारी वाटते की मुळात असं कन्व्हिन्स असावं लागतं. माझ्या भूमिकेबद्दल, माझ्या चित्रपटाबद्दल, चित्रपटातल्या प्रत्येक तांत्रिक अंगाबद्दल जेव्हा कलाकार स्वतः कन्व्हिन्स असतात तेव्हा त्यातनं मिळणारा आनंद हा सर्वात महत्वाचा असतो. म्हणजे सॉरी, मी फक्त एक ऍड करेन की ऍक्टर म्हणून म्युझिक हे खूप मदत करतं पात्राच्या जवळ जायला किंवा गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला. तर बऱ्याचदा असं व्हायचं की मी फक्त गाणं ऐकायचं शॉटच्या आधी किंवा त्या दिवसाच्या आदल्या दिवशी किंवा सकाळी, आणि इमोशन सापडायचं काहीतरी. त्याच्या म्युझिक मध्येच काहीतरी गंमत आहे ज्याने तुम्ही थेट पोहोचता. म्हणजे त्याच्यात तुम्हाला कोकण जाणवतं, त्याच्यात तुम्हाला ती पात्र जाणवतात. आता आमचं ऋतुचक्र हे गाणं आहे ते प्रेमावर आहे. तर ते गाणं ऐकून असं होतं की हो, माझ्या आयुष्यातल्या कुठल्या व्यक्तीवर प्रेम आहे ती व्यक्ती आठवायला लागते. किंवा खरं तर आपलं जे ऑनस्क्रीन नातं आहे किंवा माझं आणि दिलीप काकाचं पण जे ऑनस्क्रीन नातं आहे ते त्या गाण्यांपासून आम्हाला मिळालेलं आहे. म्हणजे बाप ऐकताना पण हो, औशीचोको ऐकताना ते 7 मिनिटाचं गाणं आहे एकतर. तर आता 3.5 मिनिटं युट्यूबवर आहेत, पण स्पॉटीफाय किंवा ज्या कुठल्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही गाणी ऐकता तर ते 7 मिनिटाचं गाणं ते एका पॉइंट नंतर तिथे खूप मोठा जॉनर शिफ्ट होतो गाण्यात. आणि मला बाबुली आणि माधवचं जे नातं आहे त्याचा सार मला त्यात सापडला. ते एव्हीनी सुंदर बांधलंय, म्हणजे काही यात वादच नाही. आणि मी असा कलाकार आहे ज्यांनी म्हणजे गाणी ऐकून मी सिनेमांना नाही म्हणालोय. म्हणजे हे नाहीये ह्याच्यात, हे तिथे तुम्ही नाही पोहोचलाय तर आपण अजून ह्याच्यावर काम करूया आणि परत ह्याला रिव्हिजिट करूया. तर मी जरा हे आहे त्या बाबतीत जरा चुझी आहे. शेवटच्या टप्प्यात पोहोचलोय. मला तुमच्याकडनं काही आता वेगळे उत्तर किंवा तुमचे विचार ऐकून घ्यायचे. तुम्ही तिघही नव्या पिढीचे कलाकार आहात. एकीकडं असं म्हटलं जातं की चित्रपट हा प्लॅटफॉर्म किंवा हे माध्यम असं आहे की जे फक्त एंटरटेनमेंट आहे. दुसरीकडे असा एक मतप्रवाह आहे की नाही, हे अतिशय सशक्त माध्यम आहे. याच्यातून तुम्हाला काही ना काहीतरी एक मेसेज, एक संदेश देता येतो ज्याच्यातून समाजामध्ये काही चांगले बदल घडू शकतात किंवा जे काही वाईट चालू आहे त्याची प्रहार करता येतो. तुमच्या दृष्टीनं हे माध्यम कसं आहे? सिनेमा माझ्यासाठी हे सोसायटीचं रिफ्लेक्शन आहे. सोसायटीमध्ये जे चाललंय ते सिनेमा रिफ्लेक्ट करतो. सिनेमामध्ये चाललंय ते सोसायटी रिफ्लेक्ट नाही करत. माझ्या समाजात जे चाललंय माझा सिनेमा मला ते दाखवतो. तर स्टोरीज तिकडनंच तर येतात. स्टोरीज तिकडनं येतात. मी समाजाच्या विचारांमध्ये बदल आणू शकतो 100%. पण माझ्या सिनेमाच्या हिशोबाने माझा समाज नाही चालणार. माझ्या समाजाच्या हिशोबाने माझा सिनेमा बनणार आणि त्या हिशोबानेच तो चालणार. मग तसं असेल तर गेल्या काही वर्षामध्ये एकूणच महाराष्ट्रातल्या चित्रपटगृहांची संख्या आता ही इतक्या झपाट्यानं कमी होत चाललेली आहे. एखादा छावा असतो की ज्याचं आपण उदाहरण देतो, पण अदरवाईज आधी मुळात ओरड आहे की मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाही, चांगली वेळ मिळत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे, हे पण नाकारता येत नाही की ओव्हरऑल लोकांचा स्क्रीन टाइम कमी होत चाललेला आहे. लोकांची माध्यमांची रुची बदलत चाललेली आहे. त्यामुळं अनेक चांगले चित्रपट येतात पण प्रेक्षक चित्रपटगृहात जात नाहीत. दशावतारासाठी नक्की जातील, कारण ती आता तुम्ही सगळ्यांनी, म्हणजे आता या फिल्म इंडस्ट्रीची आता पिक्चर निर्मिती करणं ही जशी गरज आहे तशी प्रमोशन करणं किंवा प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज करणं ही पण गरज बनली. बरोबर. पण तरी सुद्धा थिएटरकडे जाणारा प्रेक्षक कमी होत चाललेला आहे. मला असं वाटतं की तू बोल. म्हणजे अभिनयचं म्हणलं ते करेक्टच आहे की समाजाचा आरसा असतो सिनेमा. पण मला हेही वाटतं की सिनेमामध्ये प्रचंड ताकद आहे. मान्य, 100%. म्हणजे पण म्हणून मला समाज बदलायचा आहे म्हणून मी सिनेमा करतो असा सिनेमा काढायला गेलो तर आपण फसू शकतो. फक्त समाज प्रबोधन करायला जाणं किंवा फक्त एंटरटेनमेंट द्यायला जाणं ही खूप टोकाची भूमिका झाली. कुठेतरी त्याचं मध्य, त्याचं संमिश्र आपल्याला गाठावं लागतं. तर तो एक उत्तम सिनेमा आपण कधी म्हणू, जेव्हा तो तुम्हाला भिडतो म्हणजेच तो पोहोचतो, म्हणजेच त्याच्यातलं जे म्हणणं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतं. आणि ते पोहोचल्यावर त्याचं काय करायचं हा प्रत्येकाचा वैयक्तिक मुद्दा आहे. पण ते पोहोचवण्यासाठी तुम्हाला एंटरटेनमेंट व्हॅल्यू पण तेवढीच लागते आणि तुमचं म्हणणं तेवढ्या स्ट्रॉंगली मांडणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. तर ह्याचं मिश्रण
एकत्र आल्यानंतर तो त्या दर्जाचा सिनेमा होतो जो समाजामध्ये काहीतरी बदल घडवण्यासाठी एक पाऊल टाकू थोडक्यात कंटेंट आणि प्रेझेंटेशन दोन्ही महत्वाचं. मला दोन तीन गोष्टी ह्यात मला हायलाइट करायच्या आहेत. एकतर ओव्हरऑल जगात सिनेमा हा जो माध्यम आहे ते आता संपत चाललंय असं काहीतरी एक नरेटिव्ह अनेक वर्ष आता आपण बघतोय पोस्ट कोविड. त्याच्यामुळे काय झालं, एकतर माझं एक बिलीफ असं आहे की ज्या गोष्टीला आपण असं ठरवतो ना आता हे मेलंय ते कधीच मरत नाही. हे मी आज खूप वर्षांपासून बघतोय, नाटकापासून. मी जेव्हा नाटकात आलो तेव्हा लोक मला म्हणायचे की तू नाटकात काय करते, मरतंय आता नाटक. आता आपल्याला जोरात चालले नाही. दशावतारचं प्रमोशन हे नाटकांमध्ये होतोय असं. तर हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा काय की आता हे माध्यम वाचवायचंय, आता हे माध्यम वाचवायचंय, या डेस्परेशन मध्ये अनेक वर्ष गेली. आता गेले 3, 4, 5 वर्ष गेली. आपण सिनेमाचा रूट सोडून आता रील्स आलेत का, तर रील्स सारखे सिनेमे बनवायचे आहेत का, आता आपण छोट्या स्क्रीनसाठी सिनेमा बनवायचा आहे का, आता आपण मोबाईल फोनसाठी हे इथे आपण फसलो असा माझा विश्वास आहे. सिनेमा हा जो माध्यम आहे त्याला एक वेगळं एक स्थान आहे. आणि तुम्ही आज चित्रपटामध्ये काम केले म्हणून हे बोलताय की एक कलाकार म्हणून वेगवेगळी रंगभूमीवरती काम करताय, टीव्ही वरती काम करताय आणि मोठ्या पडद्यावरती काम करताय. ऍट द सेम टाइम उद्या तुम्ही पुन्हा याच माझ्या स्टुडिओमध्ये जर एखाद्या वेब सिरीज साठी म्हणून आला असाल तर तुम्हाला त्या माध्यमाबद्दल पण त्याच जबाबदारीने बोलायचं आहे. प्रत्येक माध्यमाची आपापली जागा आहेच, पण म्हणून थिएटर मरतंय असं नाही होणार. एक्झॅक्टली. माझं असं म्हणणं आहे की आम्ही आत्ता थांबायचं नाही. हा उदाहरण भयंकर सिनेमॅटिक सिनेमा आहे. तो छोट्याशा एका त्याचा जीव जरी छोटा असेल तो बिग स्क्रीन एक्सपिरियन्सच आहे. माझं असं म्हणणं आहे की त्या माध्यमाचं तिथे आपण त्याला प्रामाणिक राहिलो ना की सगळं कोएक्झिस्ट होऊ शकतं. आणि मग प्रेक्षकांना एक कारण मिळतं की नाही आपण ना सिनेमागृहात जाऊन बघूया. हे जेव्हा होतं ना की तिथे कशाला व्हायचं, इथे बघताय की, पण इथे जेव्हा बघताना आपल्याला ऑपॉर्च्युनिटी लॉस दिसते ना एक प्रेक्षक म्हणून, मग तिथे जाऊन सिनेमा बघावंसं वाटेल असं मला लोकांना. प्रिन्सिपली ना सिनेमा हा मासेसचा माध्यम आहे. हो, प्रिन्सिपली सिनेमा मासेसनी चालवलाय, श्रीमंतांनी नाही चालवलाय. श्रीमंतांनी सिनेमा बनवलाय आणि श्रीमंतांनी त्याच्यावरनं पैसे कमवले. तो एंटरटेनमेंट फक्त मासेसची झाली आहे. त्यामुळे त्याच्यामधनं समाज प्रबोधन आणि एंटरटेनमेंटचा एक बॅलन्स त्याच्यामध्ये असलाच पाहिजे, तरच मासेस येणार सिनेमा बघायला. मध्यंतरी काळात असं झालं की मल्टिप्लेक्सेस चेंजमुळे मासेस हे सिनेमापासून खूप लांब गेलेली आहेत. कारण नाही परवडत त्यांना 2-3 हजार एका सिनेमासाठी देऊन अख्ख्या परिवाराला एकत्र आणून सिनेमा बघून तिथे परत खर्च करून नाही परवडत. आधी सिनेमाचं तिकीट जेव्हा बनवाबनवी आला होता ते 1 रुपये 2 रुपये होतं. आता मराठी सिनेमाचं तिकीट 250, 200, 300 वरती पण जातं कधी कधी. त्यामुळे ते मासेसना परवडण्यासारखं नाहीये. तीच लोक थिएटर बघायला येतात का, कारण थिएटर हे श्रीमंतांचं हे आहे. ओपेरा किंवा थिएटर ट्रेडिशनली तुम्ही जर बघाल करेक्ट बोलतो तर हे ते कोण आधीच्या काळात थिएटर बनवायची गरीब लोक ते बघायला यायची श्रीमंत माणसं, आणि सिनेमा जेव्हा आला तेव्हा ते श्रीमंत माणसं बनवायची आणि मासेस बघायला जायची. हे प्रिन्सिपॅलिटी पासूनच आपण खूप लांब गेलेलो आहोत. त्याच्यामुळे तो असा इश्यू, पण टेम्पररी फेज आहे, ती सायकल आहे, ती कधीतरी एंड होते आणि ती होणार. आपलं कल्चरच असं आहे की आपण एका साईडला असे जात असतो आणि नंतर तिकडून पुश करतो आणि आपण वेगळ्या साईडला जातो. आणि पुशिंग टू अ कॉर्नर राईट, पुशिंग टू अ कॉर्नर राईट. पुढचा प्रश्न, तुम्ही तिघही जबाबदार कलाकार आहात. एकूणच आता सगळीकडेच प्रचंड स्पर्धा आहे. आता ही स्पर्धा जीवघेणी स्पर्धा, त्याला विशेषण काय तर जीवघेणी स्पर्धा. दुसरीकडं AI चा बोलबाला सुरू झालेला आहे. म्हणजे अनेक जुनी गाणी किंवा नवीन गाणी जुन्या गायकांच्या आवाजात, जुनी गाणी नव्या गायकांच्या आवाजात AI करायला लागलेला आहे. आमच्याकडे न्यूज मीडियामध्ये आता अँकर सुद्धा AI चे निर्मित आलेले आहे. तुम्हाला खरोखर कधी टेन्शन येत नाही? खरं सांगा की आपण जे फील्ड निवडलेलं आहे, ज्याच्यात आपल्याला करिअर करायचं आहे, तिथं मुळात एवढी स्पर्धा आहे. माध्यमं बदलत चाललेली आहेत. आपण किती काही म्हटलं तरी टेक्नॉलॉजी कोणी थांबवू शकत नाही आणि लोकांचं लायकिंग कोणी थांबवू शकत नाही. अशा वेळेला AI सारखं माध्यम जेव्हा येईल
तेव्हा या एकूणच आपल्या इंडस्ट्रीला पुनर्विचार करण्याची गरज आहे का, प्रामाणिकपणे सांगा सर. काही गोष्टी का काही कारण तुमची पिढी ही इतक्या फास्ट बदलणार आहे ना, तुम्हाला सगळंच इतकं झपाट्यानं तुमच्यावरती लादलं जाणार आहे, त्यामुळे तुम्हाला असा कधी एकांतात प्रश्न पडत नाही का? स्टॅटिस्टिक्स मध्ये मी एकदा एक स्टॅटिस्टिक मला कोणीतरी सांगितलं होतं, मी थोडासा हल्लो होतो ते बघून. ते म्हणजे सांगितलं 1 मिलियन युजर्स टेलिफोनसाठी मिळायला 70-80 वर्ष लागली, मोबाईल फोनसाठी 30-40 वर्ष लागली, फेसबुकला 1 मिलियन युजर्स मिळायला 10 वर्ष लागली, आणि चॅट जीपीटीला 1 मिलियन युजर्स मिळायला 1 तास लागला. बरोबर. सो हा आत्ताचा फरक आहे. हॅव्हिंग सेड दॅट, पुढची 5 वर्ष बघावं लागेल आपल्याला की आपला जॉब धोक्यात आहे का AI पासून. ॲज अन ऍक्टर मी म्हणतोय बरोबर प्युअरली. काही जॉब्स आहेत जे मला वाटतं जे कदाचित रिप्लेस होण्याची शक्यता आहे. काही जॉब्स आहेत मला अजून वाटतंय, मला माहिती नाहीये ते होतील की नाही होतील. मला असं वाटतं त्याच्यासोबत इव्हॉल्व्ह होणं खूप गरजेचं आहे, प्रोग्रेस होणं खूप गरजेचं आहे. त्याला कम्प्लिटली झिडकारून चालणार नाही ॲट द सेम टाइम. पण त्याचा गैरवापर होत नाहीये ना, त्याचं आळशी होत ना आपण ॲज अ क्रिएटिव्ह, हेही बघणं त्याच्यासोबत आय थिंक गरजेचं आहे. मला ना AI पेक्षा माणसांची भीती वाटते, हे मी खरं सांगतो तुम्हाला. AI माणसांप्रमाणे वागत असतो. जर माणसं घाणेरडी अनएथिकल ते वागायला लागले तर AI तसंच वागणार आहे. तर हे प्रेक्षकांची जबाबदारी आहे, आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की बिईंग ह्युमन नावाची जी गोष्ट आहे त्याला काय काय लागतं आणि ते जपायला हवं का नाही. जर कलेक्टिव्हली आपण ठरवलं की नाही जपलं पाहिजे तर मग आपण काय हॉटेल वगैरे टाकू, मग काय माहित नाही आता ह्याच्यावर काय बोलणार. पण फॉर एक्झाम्पल आता युट्यूबनी काही महिन्यांपूर्वी जो निर्णय घेतलाय की AI कॉन्टेंट विच कॅनॉट बी मॉनिटाइज्ड, हे खूप महत्वाचं आहे. तर अशा स्टेप्स, नाहीतर काय मला लॉयरची काय गरज आहे तुम्ही सांगा. मी चॅट जीपीटीला आर्टिस्ट अग्रीमेंट एका 5 सेकंदात तो देईल. तर पर्सनल असिस्टंट आहे. तर आता मला मॅनेजरची गरज काय आहे, ह्या गोष्टी. पण त्याच्या पलीकडे एक माणुसकी नावाची एक गोष्ट असते आणि इट्स अप टू ऑल ऑफ अस, असं मला वाटतं. मला असं वाटतं की AIचं एवढं इन्व्हेजन झालं तरी सुद्धा माणसाला माणूस बघण्यात इंटरेस्ट आहे. म्हणूनच जेव्हापासून हे AI वाढलं, नाटकांना गर्दी वाढली, लाईव्ह थिएटरला गर्दी वाढली, स्टँडअप कॉमेडीला अचानक खूप जास्त ऑडियन्स झाला, एक्सपिरियन्सेस, कारण त्यांना लाईव्ह बघायची म्हणजे जास्त इच्छा आता होतीये. आधी असं झालं की आता काय OTT आहे तर कोणी घराबाहेर पडणार नाही, पण जुने सिनेमे पुन्हा पुन्हा रिलीज करतायत आणि लोक त्याला गर्दी करतायत. सो लोकांना थिएटरला यायचंय, लोकांना लाईव्ह गोष्ट बघायची आहे, लोकांना हा अनुभव घ्यायचा आहे पर्सन टू पर्सन. त्यामुळे मला वाटतं की कलाकारांना मरण नाहीये, फक्त एवढंच आहे की एकत्र इव्हॉल्व्ह होणं गरजेचं आहे. पूर्ण झिडकारलं तर आपल्याला ते आपण आउटडेटेड होऊ. आणि ते इव्होल्युशन म्हणजे नेमकं काय, म्हणजे हेच की एकमेकांची नव्या तंत्रज्ञानाला सामावून किंवा त्याच्या बरोबरीनं स्वतःमध्ये काही बदल करत, पण आपल्याला म्हणलं असं की माणसं हवीत, याशिवाय पर्याय नाही. आणि छोटीशी म्हणजे याचं उदाहरण सांगायचं तर बऱ्याचदा असं होतं की एका वाक्यासाठी डब करावी लागते एखादी ओळ, आणि त्यासाठी आर्टिस्ट कोल्हापूरवरनं मुंबईला येतो आणि परत एक वाक्य डब करून परत कोल्हापूरला जातो. ही गोष्ट AI करू शकते. अशा ठिकाणी जर त्याचा उपयोग झाला तर आपण एकत्र इव्हॉल्व्ह होऊ शकू आणि मग ना कलाकार धोक्यात येतील आणि ना AI बाजूला पडलं. येत्या 12 तारखेला हा चित्रपट दशावतार हा प्रदर्शित होतोय. सगळ्यांनाच उत्सुकता आहे. या चित्रपटातील हे 3 नव्या पिढीचे, नव्या दमाचे कलाकार आणि त्याच्या बरोबरीनं याच्या आधीच्या पिढीतील अतिशय कसदार असे कलाकार यांचं एक अतिशय सुंदर मिश्रण या चित्रपटामध्ये बघायला मिळणार आहे. मला सुद्धा खूप उत्सुकता आहे. आणि आता आपण या सगळ्या चर्चेतनं आपण सगळ्यांनी एवढं तरी ठरवूया की असे चित्रपट जे अतिशय कष्टानं विचारपूर्वक बनवले जात आहेत ते बघण्यासाठी प्रेक्षक म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण थिएटरमध्ये जाऊन असे चित्रपट बघितले पाहिजेत. आवडले तर आवडले म्हणून सांगावेत, नाही आवडले तर तसाही आपण फीडबॅक द्यावा, पण आधी पिक्चर बघावा. त्यामुळे मला असं वाटतं की 12 तारखेला प्रदर्शित होणारा हा जो चित्रपट आहे हा नक्कीच एक माइलस्टोन ठरेल. आणि त्याच्यानंतर या चित्रपटाच्या प्रदर्शित झाल्यानंतर पुन्हा एकदा मला या सगळ्यांशी बोलायला आवडेल. 100% परत कोल्हापुरात येणारच. तुर्तास या 3ही मान्यवरांचे आणि या चित्रपटातील सर्व कलाकारांचे, सर्व तंत्रज्ञांचे मनापासून आभार, त्यांना शुभेच्छा. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.